इति धुत्तो सुराधुत्तो अघधुत्तो चयं नरो लद्धं लद्धं विनाशेति तं पराभवतो मुखम्। हे मनुष्या, जो मनुष्य स्त्रियांचा नाद, जुगारांचा नाद, दारूंचा नाद करतो, ते त्याच्या पराभवाचे, अधोगतीचे कारण होय, हे तथागत सम्यक संबुद्धांनी त्यांच्या पराभव सूत्रामध्ये वर्णन केलेलं आहे। मनुष्याचे मंगल कशामध्ये आहे, हे तथागत भगवान बुद्धाने महामंगल सूक्त गाथामध्ये 38 प्रकारची मंगल सांगितलेली आहे। आणि मनुष्याचा पराभव कशामध्ये आहे, हा भाग सम्यक संबुद्धांनी पराभव सूत्रामध्ये वर्णन केलेला आहे। जगप्रसिद्ध मिलिंद प्रश्न या ग्रंथाचं पठन या ठिकाणी जे सुरू आहे, जो मिलिंद प्रश्न ग्रंथ 6 खंडामध्ये पूर्वयोग, विमती छेदन प्रश्न, लक्षण प्रश्न, मेंढक प्रश्न, उपमा कथा प्रश्न आणि अनुमान प्रश्न असे 6 खंड या ग्रंथाचे आहे। ग्रीक राजा मिनॅंडर म्हणजेच मिलिंद आणि भदंताचार्य नागसेन भिक्खू यांच्यातला संवाद म्हणजेच मिलिंद पन्हो, मिलिंद प्रश्न हा ग्रंथ आहे। आपला जो पाठ चालू आहे या ठिकाणी लक्षण प्रश्न हा खंड, याच्यामध्ये जो प्रश्न जो उपस्थित झालेला आहे इथे की बुद्ध सर्वज्ञ असण्यासंबंधी प्रश्न, आपण हा पाठ घेऊया। बुद्ध सर्वज्ञ असण्यासंबंधी प्रश्न हा जो पाठ आहे, समाधी लक्षण प्रश्न, हा सर्वज्ञ असण्यासंबंधी प्रश्न की या ठिकाणी सरळ सरळ की राजा मिलिंद यांनी नागसेन भंतेजींना असा प्रश्न केला की आपण जे आपल्या धम्माचा उपदेश आहे, तर ते तुम्ही एकाच वेळी तो उपदेश आपण का करत नाही, क्रमाक्रमाने तो उपदेश का करता, असा प्रश्न आहे। म्हणजे क्रमाक्रमाने आपण धम्माचा उपदेश करता, एकाच वेळी धम्माचा उपदेश का करत नाही। तर त्यावेळी भंते नागसेन मिलिंद राजाला असं म्हणतात की भंते, हे राजा, एखादा व्यक्ती आजारी नसतानाही त्याच्यावर कसा काय इलाज केला जाऊ शकतो। म्हणजे ज्यावेळी आजारी असेल तो व्यक्ती, त्याच वेळी त्या व्यक्तीवर इलाज केला जाऊ शकतो। म्हणजे कुठलाही एखादा वैद्य असेल राजा, तर तो वैद्य जोपर्यंत चाचणी करणार नाही तोपर्यंत तो औषधी देणार नाही। तर याच संबंधानं एक छोटीशी या ठिकाणी देवदत्ताचा प्रश्न आला म्हणून एक जातक कथा म्हणून आपण घेणार आहोत। अशा मिलिंद प्रश्न ग्रंथामध्ये सुद्धा जातक कथा आहे। सच्चकार जातक कथा तिला म्हणतात किंवा तपस्वी जातक कथा म्हणतात।
आपण बौद्ध साहित्यामध्ये पाहिलं असेल, माझा आवाज येत आहे तुम्हाला बरोबर व्यवस्थित, की देवदत्ताचा जो भाऊ असतो, देवदत्त हा भाऊ जो बालपणी एक हंसाचं जे भांडण असते, हंस पक्षी आहे ना, हंस पक्षाचं जे कलह असतो, वयाच्या 8 ते 9 वर्षाचं सिद्धार्थ गौतम, बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाचं वय असतं आणि देवदत्त सुद्धा त्याच वयाचा असतो. तर राजहंसा पक्षाच्या जो निर्णय आहे तो बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाच्या बाजूने त्याचा निकाल लागतो. आपण पाहिलेलं असेल की मारणाऱ्यांपेक्षा वाचवणारा हा श्रेष्ठ असतो. तर त्याच्यामध्ये बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाचा विजय झाला होता आणि देवदत्ताचा पराजय झाला होता. आणि हे राजहंस पक्षाचं जे भांडण आहे ते शेवटपर्यंत देवदत्त भिक्खू संघामध्ये सम्मिलित झाला होता सम्मिलित. पण देवदत्ताचा जो उद्देश होता, ज्या उद्देशानं तो भिक्खू संघामध्ये प्रवचित झाला, त्याने मुंडन केलं, प्रवच्या धारण केली, चिवर घेतलं, भिक्खू बनला. कोण? देवदत्त. आता भिक्खू संघामध्ये देवदत्त सामील झाल्याच्या नंतर जो त्या उद्देशानं आला होता, कोण्या उद्देशानं? आपला जो द्वेष आहे, आपलं जे वैरत्व आहे किंवा बदल्याची भावना म्हणा, त्या बदल्याच्या भावनेच्या उद्देशानंच तो भिक्खू बनला होता. त्याचा मूळ उद्देश प्रामाणिक नव्हता देवदत्ताचा. आणि हा देवदत्त जेव्हा संघामध्ये प्रवचित झाला, ती घटना तुम्हाला माहितच आहे. नालागिरी गजवर अतिमत्त भूतं दावग्गी चक्कमसनिव सुदारुणंतम. म्हणजे सर्वप्रथम त्यांनी प्रयत्न कोणता केला? नालागिरी नावाचा हत्ती, हा नालागिरी नावाचा हत्ती बुद्धाच्या अंगावरती सोडला, जेणेकरून हा नालागिरी हत्ती बुद्धाचा चेंदामेंदा करेल, बुद्धाला ठार करेल म्हणून तो हत्ती सोडला. परंतु तो नालागिरी हत्ती बुद्धाच्या मैत्री बलाने शरण आला, म्हणून आपण नालागिरी गजवर असं म्हणत असतो. हा पहिला प्रयत्न देवदत्ताचा फसला. बुद्धाला मारण्याचा कट होता, तो बुद्धाला मारण्याचा कट होता, षड्यंत्र होतं. आणि त्या षड्यंत्र त्याचं ते कटकारस्थान संपूर्ण फसलेलं होतं. दुसरं देवदत्तानं कटकारस्थान केलं होतं की तथागत भगवान बुद्ध राजगृहाच्या गृधकूट पहाडीमध्ये, तथागत सम्यक संबुद्धांना एक सवय होती, ती म्हणजे एरझारा मारण्याची सकाळी सकाळी. आणि ते ग्रीधकूट म्हणजे गृधकूट पर्वत तुम्हाला आजही पाहायला मिळेल राजगिरीला. तर या ग्रीधकूट पहाडाच्या खालच्या बाजूला सम्यक संबुद्ध एरझारा मारत होते, त्या ठिकाणी चंक्रमण करत होते. आणि वरच्या दिशेनं देवदत्त नावाच्या त्या चुकीच्या उद्देशानं भिक्खू बनलेल्या देवदत्तानं काय केलं? बुद्धाच्या अंगावरती तो दगड आहे ना ढकलला. आणि तो दगड ढकलल्याच्या नंतर तो दगड माहित आहे, मधामध्ये एक दुसरा दगड होता, त्या दगडाला तो दगड अडकलेला होता. आणि त्याचा एक चिपोरा भगवंताच्या डाव्या पायाच्या अंगठ्याला लागला होता. आणि त्याच्यातून रक्त वाहिलेलं होतं. आणि त्याची मलमपट्टी जीवक नावाच्या राजवैद्यानं केलेली होती. लक्षात घ्या. तर जे मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं की 5 प्रकारचे महापाप सांगितलेले आहे भगवान बुद्धाने. 5 प्रकारचे महापाप. पहिल्या प्रकारचं महापाप म्हणजे जन्म देणाऱ्या आईचा खून करणं. दुसऱ्या प्रकारचं महापाप बुद्धाने सांगितलं जन्मदात्या पित्याचा खून करणं, म्हणजे वडिलांची हत्या करणं. तिसऱ्या प्रकारचं महापाप बुद्धाने सांगितलं की बुद्ध पुरुषांची म्हणजे बुद्धाची हत्या करणं. आणि चौथ्या महापाप सांगितलं बुद्धाने, जे अर्हत व्यक्ती आहे, अर्हत व्यक्तीचं रक्त काढणं.
मी जे तुम्हाला आता सांगितलं की देवदत्तानं काय केलं, अरहत सम्यक संबुद्धाचं काय केलं, रक्त काढलेलं होतं. तर हे 4थ्या प्रकारचं महापाप. आणि 5व्या प्रकारचं महापाप तथागत भगवान बुद्धाने सांगितलं, संघामध्ये फूट पाडणे. आणि संघ किती लोकांचा असतो, भिक्खू संघ, भिक्खुणी संघ, उपासक संघ आणि उपासिका संघ ही धम्माच्या रथाची 4 चाके आहे. संघ म्हणजे केवळ भिक्खू आणि भिक्खुणींचाच नाही, तर उपासक उपासिकांचा संघ आहे. तर संघामध्ये फूट पाडणं, फूट पाडणं हे काय आहे, 5व्या प्रकारचे महापाप बुद्धाने सांगितले होते. संघामध्ये फूट पाडणं. जो भिक्खू असेल तो भिक्खू संघामध्ये फूट पाडत असेल, भिक्खुणी असेल तर भिक्खुणी संघामध्ये फूट पाडत असेल, उपासक संघ असेल तर उपासक उपासका संघामध्ये म्हणजे फूट पाडत असेल, आणि उपासिका संघ असेल तर उपासिका उपासिका संघामध्ये फूट पाडत असेल, तर हे 5व्या प्रकारचं महापाप बुद्धानं सांगितलेलं आहे. आता हे महापाप कोण केलं होतं फूट पाडण्याचं, याच्यातले जे 5 प्रकारचे महापाप सांगितले का नाही बुद्धानं, तर याच्यातले 2 प्रकारचे त्यांनी ते महापाप केले. पहिलं कोणतं, बुद्धाचं रक्त काढलं, जे मी तुम्हाला 4थ्या प्रकारचं सांगितलं, हे एक महापाप देवदत्ताच्या हातून घडलं. आणि शेवटचं 5वं कोणतं, संघामध्ये फूट पाडली. आता कोणत्या संघामध्ये फूट पाडली देवदत्ताने, भिक्खू संघामध्ये. एका भंतेजीला नाही, 2 भंतेजीला नाही, 500 भिक्खूला वेगळं करून, त्यांच्यामध्ये द्वेष पसरवून, त्यांचे माथे खराब करून, बुद्धाविषयी निंदा नालस्ती अपप्रचार करून बुद्धाचेच 500 भिक्खू आणि ते 500 भिक्खू वेगळा करून देवदत्तानं आपला वेगळा संघ निर्माण केला होता. हंसाचं तर भांडण होतच होतं, पण देवदत्ताला माहिती आहे का काय करायचं होतं. देवदत्त एकदा तथागत सम्यक संबुद्धाकडे आले, आणि आल्याच्या नंतर बुद्धाला काय म्हणतात की हे तथागता, तुम्ही खूप थकले आहात, तुम्ही अशक्त झाले आहात, कमजोर झालेले आहात, आणि त्यामुळे भिक्खूच्या संघ नायकाची जबाबदारी माझ्यावर सोपवा. आजपासून तुम्ही भिक्खू संघाचे संघ नायक नाही, ती सर्व जबाबदारी माझ्यावर सोपवा. कोण म्हणत आहे असं, देवदत्त. आणि देवदत्तानं 5 प्रकारचे नियम सुद्धा बुद्धाला लागू करायला सांगितले होते. आणि हे नियम याच्यासाठी लागू करायला सांगितले होते देवदत्तानं, कारण देवदत्ताला हे पक्क माहित होतं की बुद्ध हे नियम, हे विनय आपल्या विनयामध्ये, विनय पिटकामध्ये किंवा भिक्खू संघामध्ये हे विनय पारित करणार नाही. बुद्ध हे 5ही प्रकारचे विनय पारित करणार नाही, कारण बुद्ध हे मध्यम मार्गी आहे. आणि बुद्ध हे विनय पारित करणार नाही, ही आपल्याकडे एक संधी आहे संघामध्ये फूट पाडण्याची. पहिला विनय कोणता होता, भगवान बुद्धाला देवदत्त सांगत आहे, हे तथागता म्हणते भिक्खू, मी ते सांगणार नाही, वेगळ्या प्रवचनामध्ये सांगितलंय. पहिलं कोणतं, की भिक्खूने केवळ अरण्यामध्ये जंगलामध्येच निवास करावा, त्याने गावात राहता कामा नये. समज तुम्हाला, भिक्खूने केवळ काय करायचं, जंगलामध्ये अरण्यामध्ये अरण्यवास करायचं, त्याने गावामध्ये राहायचं नाही. हा नियम पारित करा म्हणते देवदत्त, पण बुद्ध म्हणते नाही. कारण भिक्खू जरी गृहत्यागी असला तरी तो समाजशील प्राणी आहे, म्हणून चारिका असेल, चारिका हे एक माध्यम आहे, आणि भिक्खू हा समाजापर्यंत धम्म प्रचारासाठी आलाच पाहिजे. तर पहिला देवदत्ताचा नियम होता की भिक्खू लोक हे फक्त जंगला पहाडातच असले पाहिजे, त्यांनी गावात राहता कामा नये. पण बुद्ध म्हणतात नाही, तो नियम पारित केला नाही. दुसरा नियम देवदत्त पारित करायला सांगतात की भिक्खू लोकांनी केवळ जंगलातील एका भल्या मोठ्या झाडाखालीच थांबायचं, म्हणजे वर्षावास राहो, पाऊस राहो, ऊन राहो, त्यानं घनदाट झाडाखाली थांबायचं. बुद्धाने तोही नियम देवदत्ताचा मान्य केला नाही. तिसरा नियम देवदत्त सांगत आहे बुद्धाला की भिक्खू लोकांनी आमंत्रणाचं भोजन स्वीकारायचं नाही, कोणी भोजनदान आणून दिलं तेही घ्यायचं नाही, तर भिक्खू लोकांनी फक्त चारिकावर भिक्षाटनावरच जगायचं.
चारिका मागूनच जगायचं, त्यांनी आमंत्रणाचं भोजन स्वीकारायचं नाही. देवदत्ताचा हाही नियम बुद्धानं पारित केला नाही केला पारित. भिक्खूला आमंत्रणाचं भोजनालाही जाता येते, है की नाही, आणून दिलेलंही भोजन खाता येते, प्रसंगी त्याला चारिका भिक्षाटनही करता येते. म्हणजे बुद्धाचा मार्ग कसा होता? मध्यम मार्गी. आणि चौथा नियम देवदत्त सांगत आहे बुद्धाला की भिक्खूने नवीन चिवर कोणाकडलं स्वीकारायचं नाही. कोण उपासक उपासिका श्रद्धेनं चिवर दान करत असेल तर ते नवीन चिवर घालायचं नाही. स्मशान घाटामध्ये फेकलेले कपडे आहे, चिंध्या आहे, उकिरड्यावर फेकलेले आहे, रस्त्याच्या कडेला फेकलेले आहे, घाणेरडे आहे, तर त्या चिंध्यांचं त्यानं चिवर शिवायचं आणि तेच पानसुकुलिक चिवर त्याने घालायचं. नवीन चिवर शिकारायचं नाही. तर बुद्ध म्हणतात नाही, तेही नियम पारित केला नाही. नवीन चिवर भिक्खू स्वीकारू शकतो. आणि पाचवा नियम होता देवदत्ताचा, आणि तो म्हणजे पाचवा नियम देवदत्ताचा म्हणजे भिक्खूने आपल्या भिक्षा पात्रामध्ये मांसाहार घ्यायचा नाही. मांसाहार म्हणजे समजलं ना, मांसाहार शाकाहारी म्हणजे एखाद्या उपासक उपासिकानं जरी मांसाहार वाढला त्याच्या भिक्षा पात्रामध्ये तरी त्यानं भिक्खूनं स्वीकारायचं नाही. त्यानं फक्त शाकाहारीच भोजन खायचं. पण बुद्ध म्हणतात नाही, भिक्षा पात्रामध्ये जे आलं ते खाईल. ते भिक्खूंवर निर्भर आहे, कारण अनेक लोक शिकारीवर जगणारे आहे. म्हणून देवदत्ताचे पाचही नियम भगवान बुद्धाने पारित केले नाही. आणि मग देवदत्ताकडे ही संधीच होती आणि देवदत्ताने मग आपला वेगळा भिक्खू निर्माण केला आणि एकूण 500 भिक्खू संघाला बुद्धापासून वेगळं केलं. त्यांचे माथे खराब केले, त्यांच्यामध्ये बुद्धाविषयी द्वेष उत्पन्न केला आणि बदल्याची भावना म्हणून देवदत्ताने 500 भिक्खू संघाची वेगळी स्थापना केली. तर तथागत भगवान बुद्धांनी सांगितलं की 5 प्रकारच्या महापापामध्ये 5व्या प्रकारचं महापाप संघामध्ये फूट पाडणं. तर देवदत्त ज्या उद्देशानं आला होता आणि तोच उद्देश तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होता. बुद्धाला अनेकदा त्यांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केला, बदनाम करण्याचा प्रयत्न केला, त्यांची म्हणजे अनेक प्रकारचे त्यांच्यावर भगवान बुद्धांचं काहीही झालं नाही. म्हणून हा देवदत्त जेव्हा प्रवचित झाला तर भिक्खूंनी असं विचारलं होतं. नागसेन भंतेजीला असेच विचारत आहे मिलिंद राजा, तुम्हीच तर म्हणता म्हणे भंते की भगवान बुद्धाला आधी मध्य अंताचं जाणकार असतात, ते सर्वज्ञ असतात, त्यांना भूत भविष्य वर्तमानाची सगळी जाणीव असते. मग त्यांना भविष्याची जाणीव नव्हती का की देवदत्त आपल्या भिक्खू संघामध्ये सामील होईल, तो भिक्खू संघामध्ये फूट पाडेल, 500 भिक्खूला घेऊन तो वेगळा संघ निर्माण करेल. हे बुद्धाला माहित असायला पाहिजे. मग भविष्य, मग बुद्धाला तर सगळंच माहित राहते भविष्याचं. मग देवदत्ताला भिक्खू का बनवलं? बरोबर आहे का नाही? कोण विचारत आहे असं? मिलिंद राजा विचारत आहे नागसेनाला, आहे की नाही? मग देवदत्ताला प्रवचनाची वरच द्यावं लागत नव्हती. बुद्धाला जर भविष्याचं माहित असते की हा चिवर दिल्याच्या नंतर माहित असायला पाहिजे. पण बुद्ध म्हणतात, नागसेन भंतेजी म्हणतात की तसं नाही राजा, बुद्धाला माहित होतं, परंतु देवदत्ताला चिवर का दिलं? कारण बुद्ध हे महाकारुणिक आहे, करुणेचे सागर आहे. देवदत्ताला जर बुद्धाने चिवर दिलं नसतं तर तो जास्तच अधोगतीला गेला असता. उपासक उपासिकांनो एक प्रश्न निर्माण करा. देवदत्ताने बुद्धाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, बरोबर आहे, आणि बुद्धाच्या भिक्खू संघामध्ये 500 भिक्खूला वेगळं करून त्याने वेगळा संघ निर्माण केला, त्यांना संघामध्ये फूट पाडली, तरी पण बुद्धाने देवदत्ताची चिवर का उतरवलं नाही? हाही प्रश्न आहे का नाही? कारण प्रवचन देणारे, चिवर देणारे कोण होते? बुद्धच होते. मग एवढं सारं देवदत्तानं करूनही, त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करूनही बुद्धाने सरळ सरळ देवदत्ताचं चिवर उतरवा लागत होतं, कारण त्यांच्याकडे तो नियम होता. पण देवदत्ताचं चिवर बुद्धाने नाही केलं. आणि चिवर जर उतरवलं असतं देवदत्ताचं तर देवदत्त आणखी अधोगतीला गेला असता. लक्षात घ्या. आणि देवदत्तानं जे संघामध्ये फूट पाडली तर हेच या मिलिंद प्रश्नामध्ये आहे की बुद्ध तर सर्वज्ञ आहे, ते सर्व लोकविदू आहे, सर्वज्ञ आहे, सर्वज्ञ आहे, ते जाणतात, ते भविष्य भूत वर्तमानाची त्यांना जाणीव असते.
तर अशा संदर्भातली एक छोटीशी जातक कथा सांगतो, या ठिकाणी थांबतो. तर भिक्खू लोक असंच म्हणत होते, बुद्ध भिक्खू लोकांना असंच एक गोष्ट सांगत आहे की देवदत्त हा असाच आहे. आता असाच कसा म्हणजे त्या संदर्भातली एक जातक कथा आहे की तथागत सम्यक संबुद्धांनी श्रावस्तीच्या जेतवनामध्ये असताना ही जातक कथा सांगितली. जात म्हणजे जन्म होत असते पाली भाषेमध्ये, बोधिसत्वाच्या जन्माच्या कथा म्हणजे जातक कथा. मी तुम्हाला खूपदा सांगितलं, प्रत्येक जातक कथामध्ये बोधिसत्व हा एक नायक असतो आणि जातक कथा ही संपूर्ण त्या बोधिसत्वाच्या सभोवताल असते. म्हणजे संपूर्ण कहाणी आणि त्या कहाणीचा नायक कोण असतो? बोधिसत्व असतो. तो बोधिसत्व प्राणी असू शकतो आणि तो मनुष्याच्याही रूपात असू शकतो. जातक कथेला केवळ जातक कथा समजायचं, त्याच्यातली जी मोरॅलिटी आहे, नैतिक शिक्षा आहे किंवा त्याच्यातलं जे सदाचाराचं शिलाचं जीवन आहे ते महत्वाचं आहे. कथेला केवळ कथा समजा आणि ती जातक कथा साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये लोकांना जीवन जगण्यासाठी, व्यावहारिक जीवन जगण्यासाठी भगवंतानी त्या जातक कथा त्याचा उपयोग केलेला आहे आणि लोकांना जातक कथेच्या माध्यमातून ते चांगल्या पद्धतीनं समजतं. आणि जातक कथेला केवळ जातक कथा समजा, तो इतिहास नाही आहे. ससा बोलला, हरण बोलला, सिंह बोलला, बंदर बोलला, तर हे सगळं तुम्हाला जातक कथेमध्ये दिसतं. आपण जंगल की कहाणी मोगली ते लहानपणी वगैरे तुम्ही आता ते पाहता, जास्त तुम्हाला टीव्हीवर वगैरे दाखवतात का नाही, असे प्राणी वगैरे बोलताना कार्टून वगैरे, हे जातक कथेमधूनच निर्माण झालेले आहे. आपल्या जातक कथेमध्ये ससा बोलत आहे, हरण बोलत आहे, सगळे प्राणी बोलत आहे ना. मग तुम्ही टीव्ही मध्ये आता पाहून राहिले प्राणी बोलताना, पण बुद्धानं आधीच ते जातक कथेच्या माध्यमातून जातक कथामध्ये पहिल्यांदा प्राणी बोलताना दिसतात. या जातक कथेवरूनच आज सिनेमामध्ये जे कार्टून बनवलेले आहे ते तुम्हाला प्राणी बोलताना दिसतात नाटकामध्ये. हे सगळं जातक कथेमधलेच आहे, ती गोष्ट वेगळी आहे. तर जातक कथा कोणती आहे? तपस्वी जातक कथा. कोणती? तपस्वी जातक कथा. तर भगवान बुद्धांनी सुरुवात केली की भिक्खूंना ऐका, गंगा नदीच्या किनारी एक वाराणसी नगर होतं. कोणतं? वाराणसी नावाचं नगर होतं. आणि या वाराणसी नगरामध्ये ब्रह्मदत्त नावाचा राजा राज्य करीत होता. कोणता? ब्रह्मदत्त नावाचा राजा. आणि या ब्रह्मदत्त राजाला एकुलता एक राजपुत्र होता, त्याचं नाव होतं दृष्टकुमार. काय नाव होतं? वाराणसी नगराचा राजा कोण? ब्रह्मदत्त राजा. आणि त्या ब्रह्मदत्त राजाचा एकुलता एक राजकुमार दृष्टकुमार. आता तुम्ही नाव ऐकल्याबरोबरच समजून जा की त्याचं नावच काय आहे? दृष्टकुमार. आता हा दृष्टकुमार राजकुमार पुढे जाऊन तो राजा बनणार आहे. सध्याला राजा कोण आहे? त्याचे वडीलच राजा आहे वाराणसीचे, ब्रह्मदत्त राजा. आणि पुढे जाऊन हा दृष्टकुमार राजगद्दीवर बसणार आहे आणि वाराणसीचं राज्य सांभाळणार आहे. भावी तो राजा बनणार आहे. कोण? दृष्टकुमार. हा दृष्टकुमार असा होता की एखाद्या नौकराच्या हातानं थोडीशी जरी चूक झाली तर तो सरळ सरळ मृत्यूदंड द्यायचा. मृत्यूदंड म्हणजे त्याला डायरेक्ट त्याला देहदंड, मृत्यूदंडाची शिक्षा द्यायचा. म्हणजे थोडीशी जरी चूक झाली तरी त्याच्याकडे चूक अजिबात म्हणजे ते माफीच नव्हती. म्हणजे एवढा अहंकारी होता तो, एवढा दृष्ट स्वभावाचा होता, इतका दृष्ट स्वभावाचा होता की थोडीशी जरी चूक झाली तरी तो नौकर चाकराला एकदम डायरेक्ट तो देहदंडाची, मृत्यूदंडाची शिक्षा द्यायची. आणि त्याच्यामुळे वाराणसी नगरातली सर्व प्रजा, त्याचा वडील चांगला होता, ब्रह्मदत्त राजा चांगला होता, परंतु मुलगा मात्र दृष्टकुमार चांगला नव्हता. आणि त्या वाराणसी नगरातल्या सर्व प्रजेला चिंता वाटू लागली. कोणती? ब्रह्मदत्त राजा आहे तोपर्यंत ठीक आहे आपलं, पण उद्या जर आमचा हा ब्रह्मदत्त राजा, हा अन्नदाता, हा दयाळू राजा आहे, आमचा ब्रह्मदत्त राजा खूप चांगला आहे, दयावान आहे, आमची म्हणजे प्रजेची चांगली काळजी घेणारा आहे. कोण? ब्रह्मदत्त राजा. हा ब्रह्मदत्त राजा जर उद्या मरण पावला, आणि आज ना उद्या तो मरणारच, निसर्गाचा नियम आहे. आणि उद्या जर ब्रह्मदत्ताच्या नंतर कोण राजा बनणार आहे? वाराणसीचा दृष्टकुमार राजा बनणार आहे.
तर मग हा दुष्ट राजकुमार जर बनला उद्या, आता हा राजा नसूनही, फक्त राजकुमार असूनही आमच्यावर तो अन्याय अत्याचार करत आहे, तर उद्या जर हा राजा बनला तर हा चांगला राजा होणार नाही, हा क्रूर राजा होईल, दृष्ट राजा होईल आणि प्रजेच्या हिताचं सुखाचं ते होणार नाही. संपूर्ण आपल्या राज्यामध्ये अशांतता पसरेल, कलह माजेल आणि अनेक लोकांचा जीवही जाईल. असं कोणाला चिंता वाटू लागली? संपूर्ण वाराणसीच्या जनतेला. लक्षात घ्या. आणि एकदा काय झालं, एवढी प्रजा त्रस्त होती, एवढी प्रजा त्रस्त होती, एकदा काय म्हणतो हा दृष्ट कुमार, सकाळी सकाळी उठला, मला म्हणते आज मी तुम्हाला कोणती जातकथा सांगत आहो? तपस्वी जातकथा, तपस्वी जातकथा. तर हा दृष्ट कुमार राजकुमार काय म्हणतो, आपल्या नौकरांना आदेश देतो की आज मला राजमहालामध्ये आंघोळ करायची नाही आहे, मला गंगा नदीच्या किनारी आंघोळ करायला जायचं आहे, तुम्ही रथ जुंपा. त्यांच्या नौकरांनी रथ जुंपला. कोणाच्या? दृष्ट कुमाराच्या रथ जुंपला आणि काही जे लोक होते ते रथावर सवार झाले आणि गंगा नदीच्या दिशेने आले. आणि गंगा नदीच्या दिशेने आल्याच्या नंतर राजा काय म्हणतो, राजा म्हणतो मला आता आंघोळ करायची आहे. त्याची प्रजा म्हणते की तुम्ही राजकुमार आहात, आपण आजपर्यंत फक्त घरीच आंघोळ केलेली आहे, तुम्हाला पोहता येत नाही. समजलं? तुम्हाला पोहता येत नाही. पण काही काही लोकांना आपण चांगलं म्हणूनही त्यांना उलट वाटतं. बरोबर आहे का नाही? प्रजा काय सांगत आहे, मी राजाचा पुत्र असून तुम्ही मला असं म्हणून राहिले की मला पोहता येत नाही. समजलं तुम्हाला? मी कोण आहे? राजाचा पुत्र आहे आणि तुम्ही मला म्हणून राहिले, तुम्ही मला सांगा की मला पोहता येत नाही. पोहता येत होतं का त्याला? पोहता येत नव्हतं त्या दृष्ट राजकुमाराला. आणि ते सगळे लोक म्हणत होते की तुम्ही आतमध्ये काही शिरू नका, नदीच्या तीरावरतीच आंघोळ करा, आम्ही तुमची आंघोळ करून देतो. लोकही आणले होते ना सोबत आंघोळ करून देण्यासाठी, पण तो ऐकायला तयार नाही. मी राजकुमार आहे, भावी राजा बनणार आहे वाराणसीचा, आणि तुम्ही कोण सांगणार मला मला पोहता येते? पोहता येत नव्हतं तरी मला पोहता येतेच, असं त्यानं हट्ट केला. कोण? दृष्ट राजकुमाराने. आणि तो नदीमध्ये उतरला. आता नदीमध्ये उतरल्याच्या नंतर त्या नदीचा प्रवाह एवढा होता, म्हणजे महापूरच असतो ना, महापूरच होता. आता तो महापूर आल्याच्या नंतर लक्षात घ्या, याला तर जाऊ दिलं, पण समजलं तुम्हाला, त्या जनतेसाठी ते लोक एवढे त्रस्त झाले होते, समजलं ना. आणि त्यांच्याकडे ही चांगली संधी होती त्या दृष्ट राजकुमाराला. तो जात आहे वाहत, त्याने पुन्हा एक लाथ मारली, त्याला धकलावून तिकडे. कोणाला? संधी होती, ऐकत तर नव्हता, संधी होती एक प्रकारची. म्हणजे एक लाथ मारल्याबरोबर ते पाण्याच्या प्रवाहामध्ये जास्त गेलं, म्हणजे त्याला ते निघाला तो तिकडे. गोष्ट इतकी सुंदर आहे बुद्धाने सांगितलेली की हा दृष्ट राजकुमार पाण्याच्या प्रवाहामध्ये, आणि मग हे जे नौकर होते दरबारामध्ये आले, राजाला सांगितलं. समजलं तुम्हाला? राजाला सांगितलं की राजा पाण्यामध्ये उतरला आणि नदीच्या तो प्रवाह असल्यामुळे ते वाहत गेले, आमचं ऐकायला तयार नव्हता, मला पोहताच येते असं सांगत होता. आता राजालाही माहित होतं हा कसा आहे म्हणून. समजलं का? राजाने त्या प्रजेला काहीही केलं नाही, काहीच म्हटलं नाही. ही गोष्ट इतकी सुंदर आहे की किती अहंकार होता त्या दृष्ट राजकुमाराला, खूप अहंकार होता. आणि प्रजा खूप त्रस्त झाली होती. तर त्याच वाराणसी नगरामध्ये एक शावकार राहत होता. कुठे? त्याच वाराणसी नगरामध्ये. तो नगरश्रेष्ठी होता. म्हणजे वाराणसी नगरामधला राजाच तर श्रीमंत असतो ना, राजा श्रीमंत असतो, पण त्या राजाच्या नंतर म्हणजे नगरश्रेष्ठी, नगरश्रेष्ठी म्हणजे आजच्या भाषेमध्ये आपण त्याला सावकार म्हणू, धनी म्हणू, ज्याच्याकडे पैसे भरपूर असतात, धनसंपत्ती असते. तर त्या नगरश्रेष्ठीचा एकुलता एक मुलगा होता, त्याचं नाव होतं बोधिसत्व तपस्वी. तर त्याच्या घरी खूप सारं धनसंपत्ती असून, एकुलता एक मुलगा असून, एक दिवस काय झालं, त्या श्रेष्ठीच्या, त्या नगरश्रेष्ठीच्या मुलामध्ये वैराग्य उत्पन्न झालं. कोणाच्या? वैराग्य. वैराग्य म्हणजे त्यांना त्या धनसंपत्तीचं काही वाटलं नाही आणि त्या बोधिसत्व तपस्वीनं संन्यास ग्रहण केला. संन्यास म्हणजे परिव्राजक बनले ते.
म्हणजे त्यांनी आपलं घरदार सोडलं, आपण म्हणून सरळ सरळ सिद्धार्थ गौतमासारखं, ठीक आहे ना. आता हा बोधिसत्व तपस्वी कुठचा होता? वाराणसीचाच होता. दृष्ट राजकुमारही कुठला होता? वाराणसीचाच होता. तर या नगर श्रेष्ठीच्या त्या सावकाराच्या एकुलता एक मुलानं, हा राजाचा एकुलता एक मुलगा आणि या नगर श्रेष्ठी सावकाराचाही एकुलता एक मुलगा. तर हा नगर श्रेष्ठीचा बोधिसत्व, त्याचं नावच होतं बोधिसत्व तपस्वी. त्यांनी गृहत्याग केला आणि गंगा नदीच्या नागमोडी वळणावर तीरावर त्यांनी आपला एक पर्णकुटी बांधली. पर्णकुटी म्हणजे झाडांच्या फांद्यांची पानांची झोपडी बांधली आणि तिथं तो एकटा राहू लागला. कोण? आमचा बोधिसत्व तपस्वी. आणि तुम्हाला माहित आहे बोधिसत्व व्यक्तीचं जीवन हे दुसऱ्यासाठीच असतं. बोधिसत्व व्यक्ती आपलं कल्याण नाही झालं तरी चालते, पण दुसऱ्याचं हित आणि सुख कसं होईल याच्यामध्येच त्यांना रात्रंदिवस चिंता लागलेली असते. बोधिसत्व व्यक्ती कसा असतो? त्याचे वैशिष्ट्य कसे असते? दुसऱ्याचा आनंद पाहून त्याला आनंद होतो, दुसऱ्याचं दुःख पाहून त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. आपलं तर उलट आहे, दुसऱ्याचा आनंद पाहून आपल्याला दुःख होते. समजलं तुम्हाला? आपल्याला दुसऱ्याचं सुख पाहून दुःख होते, बरोबर आहे का नाही? उलट आहे आपलं. म्हणजे ना, आपल्याला माहित आहे बोधिसत्व सिद्धार्थ गौतम, तुम्ही पाहिलं असेल, हंस पक्षाला बाण लागला. बाण कोणाला लागला? हंस पक्षाला. पण डोळ्यामध्ये अश्रू कोणाचे आले? बोधिसत्वाचे. आपल्याला माहित आहे. म्हणजे असं होईल का आपल्या बाबतीमध्ये? आपल्या बाबतीमध्ये होऊ शकत नाही, कारण आपलं बोधिसत्वाचं मन नाही आहे. दुसऱ्याचं सुख पाहून आपल्याला दुःख वाटते, दुसऱ्याचा आनंद पाहून आपल्याला आनंद वाटत नाही, उलट आपल्या मनामध्ये द्वेष उत्पन्न होतो, है की नाही? म्हणजे या जगामध्ये प्रत्येक मनुष्य दुसऱ्याच्या दुःखाला, म्हणजे दुसऱ्याचं दुःख पाहून आपल्या डोळ्यामध्ये जर अश्रू येत असेल तर तोच खरा मनुष्य आहे. तर भगवान, ही मी जी तुम्हाला गोष्ट सांगितली, तर बोधिसत्व तपस्वी ज्याने त्या नागमोडी नदीच्या किनाऱ्यावर काय बांधलं होतं? आपली पर्णकुटी बांधली होती. आणि मग हा जो दृष्ट राजकुमार आहे तो नदीच्या काठावर राहत होता. आमचा बोधिसत्व तपस्वी हा दृष्ट कुमार त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहायला लागला. तर वाहता वाहता काय झालं? त्याच्या हातामध्ये एक भल्ल मोठं लाकूड लागलं. त्याला पोहता तर येत नव्हतं, पण कथेला केवळ कथाच समजा, त्याच्यामधली मोरॅलिटी, नैतिक शिक्षा घेणं गरजेचं आहे, मेसेज. तर त्या दृष्ट राजकुमारांनी ते लाकडाला पकडू तो कसा बसा तरी तो, आता ते लाकूड जसं जसं आलं तर ते लाकूड कोणाच्या दिशेने आलं? रात्रीची वेळ झाली, रात्रीची म्हणजे थोडीशी संध्याकाळ बुडत आली. आणि जो दृष्ट कुमार ज्या लाकडावर म्हणजे थांबलेला होता, त्याला पकडून कसा तरी आपला जीव मुठीत घेऊन होता नदीच्या प्रवाहामध्ये. तर त्याच वेळी काय झालं? त्या नदीच्या महापुरामध्ये काय झालं? त्या काठावर त्यांना एक सापाचं बीळ होतं, सापाचं बीळ. तर त्या सापाच्या बिळामधून एक सापाचं पिल्लू सुद्धा त्या प्रवाहामध्ये वाहायला लागलं. नीट लक्ष द्या, सापाचं पिल्लूही वाहायला लागलं. आता वाहता वाहता ते सापाचं पिल्लू कोणाच्या याच्यावर गेलं? ज्या लाकडाला पकडून, ओंडक्याला पकडून तो दृष्ट राजकुमार होता, तिथंच ते सापाचं पिल्लू त्या लाकडावर जाऊन बसलं. समजलं? आता त्याच नदीच्या महापुरामध्ये काय झालं होतं? एका उंदराच्या बिळामध्ये, नदीच्या काठावर एखादी बिळ असेल तर त्या बिळामध्ये पाणी शिरल्यामुळे त्या बिळातला एक उंदीर सुद्धा त्या नदीच्या प्रवाहामध्ये वाहायला लागला होता. आणि तो उंदराचं पिलू सुद्धा ज्या लाकडावर दृष्ट राजकुमार बसलेला होता पकडून त्या नदीच्या प्रवाहात, त्याच लाकडावर तो उंदराचं पिलू सुद्धा थांबलं. आता तिसरी गोष्ट म्हणजे, आता किती प्राणी झाले त्याच्यावर? दृष्ट राजकुमार, सापाचं पिल्लू आणि उंदराचं पिल्लू. आता ते काय झालं की त्याच नदीच्या महापुरामध्ये पुन्हा एक पोपटाचं पिल्लू होतं. आणि ते पोपटाचं पिल्लू काय झालं की नदीच्या काठावर मोठं झाड असल्यामुळे, तो झाड खाली पडल्यामुळे ते पोपटाचं पिल्लू नदीच्या प्रवाहामध्ये पडलं होतं. आता पडल्याच्या नंतर काय झालं? त्या पोपटाला उडता येत नव्हतं, कारण ते लहान पिल्लू होतं. थोडासा उडण्याचा प्रयत्न करत होतं, परंतु त्याला तितकंस उडता येत नव्हतं. आता उडता येत नसल्यामुळे तो कसा तरी फडफडत दृष्ट राजकुमार, सापाचं पिल्लू आणि उंदराचं पिल्लू ज्या लाकडाला ते थांबलेलं होतं त्याच ठिकाणाला जाऊन
हे पोपटाचं पिलू सुद्धा, आता किती प्राणी झाले तिथं? एक पोपटाचं पिलू झालं, सापाचं पिलू झालं आणि उंदराचं पिलू झालं. हे तीनही त्या एकाच लाकडावर आपला जीव घेऊन राहिले आणि दृष्ट राजकुमाराने त्याच लाकडाला पकडलेलं होतं. आता हे सगळं ओंडक्याला पकडून जात असताना थोडी संध्याकाळ होत होती आणि तेवढ्यातच आमचा जो बोधिसत्व तपस्वी, ज्याची पर्णकुटी बांधलेली होती नदीच्या काठावर, तर देवदत्त त्या दृष्ट राजकुमाराचा कायाला आवाज आला, अरे मला वाचवा रे, मी मोठ्या संकटात सापडलेला आहो रे, मला वाचवा रे, आणि कोणीतरी आहे का रे बाजूला, मला वाचवा रे, मी ओंडक्यावर आहे रे लाकड्याच्या. तर आमच्या बोधिसत्वाला तर दया येणारच आहे. तर बोधिसत्व तपस्वीनं पाहिलं की त्यांनी एक असा उजेड केला एका लाकड्याचा आणि त्यांनी पाहिलं असं नदीच्या बाजूला की कोणीतरी मनुष्याचा आवाज येत आहे एवढ्या याच्यामध्ये, आणि त्यांनी असं पाहिलं तर त्याला कोण दिसलं? त्या लाकडावर, गोष्ट किती सुंदर आहे ही वाली बोधिसत्व जातक कथा, की त्या लाकडावर एक दृष्ट राजकुमार व्यक्ती दिसला, एक पोपटाचं पिलू दिसलं, सापाचं पिलू दिसलं आणि उंदराचं पिलू दिसलं. मला सांगा, या सापाचं पिल्लू, उंदराचं पिल्लू आणि पोपटाचं पिल्लू आणि त्याच्यामध्ये दृष्ट राजकुमार, बोधिसत्व तपस्वीनं पहिल्यांदा कोणाला वाचवायचं? कोणाला वाचवायला पाहिजे? कोणाला वाचवायला पाहिजे? दृष्ट राजकुमाराला कसा वाचवेल? आणि याच्या ठिकाणी म्हणजे बोधिसत्व हा व्यक्ती जर बोधिसत्व नसता तर त्यांनी फक्त त्या दृष्ट राजकुमारालाच वाचवलं असतं. हे काय प्राणी का आहे? तुम्ही वाचू शकता का प्राण्याला? पण तुम्हाला माहित आहे बोधिसत्वाचं चित्त माणसं राहो का प्राणी राहो, सर्वांवर त्यांचं प्रेम असते. बरोबर आहे का नाही? ते लहान प्राणी राहो का मोठे प्राणी राहो, मनुष्य राहो का मनुष्य प्राणी राहो का जंगली प्राणी राहो, बोधिसत्वाची करुणा, बोधिसत्वाची दया सर्वांसाठी कशी असते? सारखी असते. आता तुमचं मत झालं ना, ते तुमचं मत तेच आहे की बोधिसत्वानं जायचं आणि त्या लाकडामधून त्या दुष्ट राजकुमाराला बाहेर काढायचं, माणूस आहे बस सोडून द्यायचं. पण बोधिसत्व तसं नाही करणार. बोधिसत्व तपस्वीनं काय केलं की दुष्ट राजकुमार हा एक व्यक्ती आहे, तो काही वेळ त्या लाकडावर धरून राहू शकतो, पण हे लहान लहान जीव आहे ना, उंदराचं पिलू लहान जीव आहे, पोपटाचं पिलू लहान जीव आहे, सापाचं पिलू लहान जीव आहे, यांना मी पहिले वाचवतो आणि मग दृष्ट राजकुमाराला वाचवतो. बरोबर आहे? तर त्यांनी पोपटाच्या पिल्याला बाहेर काढलं, आपल्या झोपडीमध्ये आणून ठेवलं. बरोबर? आणि उंदराच्या पिलाला सेकंड नंबर आणि सापाच्या पिलाला, पोपटाचं पिलू, सापाचं पिलू आणि उंदराचं पिलू असे तीनही पिले त्यांनी आपल्या झोपडीमध्ये, पर्णकुटीमध्ये आणून ठेवले. आणि मग चौथ्यांदा कोणाला आणायला गेला? दृष्ट राजकुमाराला. आता आणल्याच्या नंतर दृष्ट राजकुमाराला असं वाटलं, पाय आता पा त्याच्यामध्ये, म्हणजे मले काऊन नाही पहिले वाचवलं, कारण मी पुढे जाऊन वाराणसीचा कोण बनणार आहे? राजा. आता हा दृष्ट राजकुमार त्याला वाचवायला जात होता बरं, पण तोपर्यंतच त्याच्या मनामध्ये द्वेष उत्पन्न झाला. कोणता? म्हणजे ते उंदराचं पिलू पहिले वाचवलं, ते सापाचं पिलू पहिले वाचवलं, पोपटाचं पिलू पहिले वाचवलं, आणि मी पुढे जाऊन राजकुमार बनणार आहोत तर मले नाही वाचवलं. ते पाहिलं तर लहानचं ते उंदराचं पिलू, पोपटाचं पिलू, सापाचं पिलू, आणि मी राजकुमार असून पुढे जाऊन राजा बनणारा वाराणसीचा, याला काही वाटत नाही का? मला काऊन नाही वाचवलं पहिले? म्हणजे तो बोलत आहे का? पण त्याच्या मनामध्ये तिथं लाकडाच्या ओंडक्यावरच आहे, तो मरून राहायला लागन तर त्याचा जीव जाणार आहे काही क्षणामध्ये. पण त्याच्या मला एक दृष्ट भावना निर्माण झाली. कोणती? मला फक्त यानं नदीच्या बाहेर तर काढू दे, मी याचा बदला नक्कीच घेईन. मला फक्त नदीच्या बाहेर काढू दे, नदीच्या बाहेर काढलं मले, यानं माझा जीव वाचवला तर मी याचा बदला घेईन. कसा? काऊन बदला घेईन? मले काऊन नाही पहिले वाचवलं? समजलं तुम्हाला? अरे पण कोणालाही वाचू देणे पहिले, तो बोधिसत्व आहे, त्याची करुणा सर्वाविषयी सारखीच आहे. पण नाही ना, मी माणूस आहे ना, मी पुढे जाऊन वाराणसीचा राजा बनणार आहे ना, मला काऊन नाही वाचवलं? ते पक्षी, ते छोटे छोटे, ते उंदराचं पिलू, ते सापाचं पिलू, ते पोपटाचं पिलू, मला काऊन नाही पहिलं वाचवलं? मला फक्त तू वाचव, नदीच्या बाहेर तर काढ, मी तुझा बदला घेईन. केव्हा बदला घेईन? जेव्हा मी उद्या जाऊन वाराणसीचा राजा बनणार आहे आणि नाही तुला पूर्ण चौकामध्ये, भर चौकामध्ये लोकांच्या समोर नाही तुला मृत्यूदंड देईन ना, सुळावर चढवीन ना. म्हणजे हे मी नाही सांगत तुम्हाला, तो मनातल्या मनात ठरवत आहे. तर बोधिसत्वाला सगळंच समजतं.
आता कथा आहे ही, जातक कथा आहे, याच्यातून फक्त मेसेज घ्यायचा आहे. आता त्याला बाहेर काढलं. आमच्या बोधिसत्वानं काय केलं? ही कहाणी कोणाची आहे? देवदत्ताचीच आहे. ही कहाणी देवदत्ताचीच आहे, बुद्धच सांगत आहे. आता त्या झोपडीमध्ये त्या उंदराचं पिल्लू, सापाचं पिल्लू आणि पोपटाचं पिल्लू आणलं आणि दृष्ट राजकुमार आले. आमच्या बोधिसत्व तपस्वीनं काय केलं? तिथं थोडा विस्तव केला. समजलं ना? थंडी लागली होती त्या पोपटाच्या पिलाला, उंदराच्या पिलाला, सापाच्या पिलाला थंडी लागली. त्यांना ऊब मिळावी, पाण्यामध्ये ते थंडीनं हे झाले होते. आणि दुष्ट राजकुमार तिथे आपलं शरीर सेकायला लागलं. ते प्राणी आपले मस्त छान झाले. आता ते सापाचं पिल्लू काय म्हणते? माझ्याकडे माझ्याकडे 40 म्हणजे माझ्याकडे एवढी धनसंपत्ती आहे, म्हणजे 40 कोटी. काय आहे म्हणते? सापाचं पिल्लू म्हणते माझ्याकडे 40 कोटीची धनसंपत्ती आहे, म्हणजे सोन्याच्या मोहर आहे. आता राहते का? काय म्हणते ते सापाचं पिल्लू? हे बोधिसत्व तपस्वी म्हणते माझ्याकडे 40 कोटी सोन्याच्या मोहरा आहे. 40 कोटी सोन्याच्या मोहरा आहे आणि त्याचा मी मालक आहो. उद्या जर तू माझा जसा जीव वाचवला म्हणते, उद्या तुझ्यावर जर काही संकट आलं तर माझ्याकडे बिनधास्तपणे ये. माझ्याकडे 40 कोटी सोन्याच्या मुद्रा आहे, सोन्याच्या मोहरा आहे, म्हणजे खजाना आहे माझ्याकडे सोन्याचा. तर तू माझा जीव वाचवला तर माझंही कर्तव्य बनते, उद्या जर तुझ्यावर काही संकट आलं तर तू माझ्याकडे कधी ये, मी तुला समजलं ना त्या सोन्याच्या मोहरा देईन. कोण म्हणते? सापाचं पिल्लू. बोधिसत्वाला पंचांग प्रणाम केला, वंदन केलं आणि सापाचं पिल्लू आभार मानले आणि कुठे गेलं? आपल्या घरी निघून गेलं. मग आलं उंदराचं पिल्लू. उंदराचं पिल्लू म्हणते माझ्याकडे 30 कोटी सोन्याच्या मुद्रा आहे. किती? 30 कोटी सोन्याच्या मुद्राचा मी मालक आहो म्हणते उंदीर. माझ्या बिळामध्ये लय सोनं आहे. हे बोधिसत्व तपस्वी म्हणते जसा तू माझा जीव वाचवला तर मीही तुझ्या कामी येईल. जर तुझ्यावर काही संकट आलं, आपत्ती विपत्ती आली तर माझ्याकडे तू बिनधास्तपणे ये मदत मागायला. आणि त्या उंदराच्या पिलानं बोधिसत्व तपस्वीला पंचांग प्रणाम केला, वंदन केलं. आता वंदन तर करणार नाही आणि तो आपल्या आभार मानून निघून गेला. मग कोण राहिला आता? पोपटाचं पिल्लू. पोपटाचं पिल्लू म्हणते माझ्याकडे काही सोन्याच्या मोहरा नाही आहे म्हणते, पण माझ्याकडे साळीचे तांदूळ आहे. साळी म्हणजे त्या काळामध्ये असेल जसं आता बासमती चावल आहे, म्हणजे माझ्याकडे उच्च प्रतीचे तांदूळ आहे. माझ्याकडे काय आहे? उच्च प्रती तांदळाचं गोदाम आहे म्हणते माझ्याकडे ते पोपटाचं पिल्लू. आणि जसं तुम्ही माझा जीव वाचवला तर माझंही कर्तव्य बनते, उद्या जर तुमच्यावर काही संकट आलं तर नक्कीच तुम्ही माझ्याकडे या. पोपटाचं पिल्लू म्हणते मी तुम्हाला साळीचे तांदूळ देईल. आणि मग ते पोपटही पंचांग प्रणाम करते बोधिसत्व तपस्वीला. हे तीनही प्राणी निघून जाते. आता कोणाची नंबर आहे? दृष्ट राजकुमाराची. तो तर आता नकली म्हणत आहे. आता यायनं तर म्हणलं तर आपल्याला तर काहीतरी मनास लागल ना, आहे का नाही? पोपटाने म्हणलं, उंदराच्या पिल्ल्याने म्हणलं आणि कोण म्हणलं? सापाच्या पिल्ल्याने म्हणलं. पण आपल्याला काहीतरी नकली तर मनास लागल ना, नाहीतर काय म्हणन? तर म्हणते हा काय म्हणते दृष्ट राजकुमार, मी उद्या जाऊन वाराणसीचा काय बनणार आहो? राजा बनणार आहे. ज्या दिवशी माझा राज्याभिषेक राहील ना त्या दिवशी तू ये. मी तुझा सर्व लोकांसमोर आदर सत्कार करीन, गुणगौरव करीन, म्हणजे तुला काहीतरी बक्षीस देईन. समजलं का? कोण म्हणत आहे हो? पण तसं करणार नव्हता तो. मी तुम्हाला आधीच सांगितलं, ज्या दिवशी माझा राज्याभिषेक राहील ना तर त्या दिवशी तू आला ना तर माझा राज्याभिषेक राहिला एकीकडे तरी चालते, पण तुला मात्र मी भर चौकामध्ये मृत्यूदंड, जसं येशू ख्रिस्ताला नाही का तसंच बिलकुल तुला मृत्यूदंड जिवंतपणी तुझ्या दोन्ही हाताला पायाला जिवंतपणी खिळे टोचणार आणि तुझे जिवंतपणी डोळे काढणार. बघा हे येशू ख्रिस्ताची जी कहाणी आहे ना, क्रूसावर जर चढवलं, हे या जातक कथेमधूनच चोरलं आहे ते. लक्षात घ्या. आता ते जाऊ द्या. तर मग त्याला काय केलं? हा गेला. कोण? आता हे सगळे 14 जण गेले आणि काही दिवसानं मग काय झालं? ब्रह्मदत्त राजा मरण पावला. आणि तुम्हाला मी आधीच सांगितलं ब्रह्मदत्त राजा मरण पावला वाराणसीचा. आता कोण बनला राजा? दृष्ट राजकुमार. आणि प्रजा तर पहिलेच त्रस्त होती, म्हणजे त्रासून गेली होती, कारण तो अन्याय अत्याचार करणारा राजा होता. छोट्या छोट्या गोष्टीसाठी तो प्रजेवर अन्याय अत्याचार करत होता, तो मारत होता, मृत्यूदंड देता, आणि प्रजा त्रस्त झाली होती. प्रजेला तो राजा पाहिजे नव्हता. आणि ज्या दिवशी त्याचा राज्याभिषेक होणार होता तर त्या दिवशी काय झालं? राज्याभिषेक असताना त्यावेळी
हा वाला बोधिसत्व तपस्वी मग गेला. समजलं कोणाच्या राज्याभिषेकाला जात आहे? दृष्ट राजकुमाराच्या राज्याभिषेकाला जात आहे बोधिसत्व तपस्वी आमचा. आता निघाल्याच्या नंतर काय झालं? निघाल्याच्या नंतर त्याला भेटले उंदराचं पिलू भेटलं. उंदराचं पिलू म्हणते हे माझ्याकडलं जे काही सोनं नाणं आहे ना तर घ्या म्हणते. तर ते बोधिसत्व तपस्वी म्हणते सध्या तरी मला आवश्यकता नाही. रस्त्याने नाही का तो राज्याभिषेकालाच चालला राजकुमाराच्या, दृष्ट राजकुमाराच्या. तर उंदिराला काय म्हणते सध्या तरी राहू दे तुझ्याच पाशी, नंतर थोडीशी वेळ आल्यावर. मग पोपटाचं पिलू त्याच्याकडे जाते तर ते म्हणते की सध्या तरी मला आवश्यकता नाही, नंतर राहू दे कधीतरी पुढे देशील. मग कोण राहिलं? उंदराचे पिलू. हे तीन आहे म्हणजे पोपटाचं पिलू, सापाचं आणि उंदराचं. तर त्याचे आभार पुन्हा ते रस्त्याने मागले. मग चौथ्यांदा जाते. तर राजा माहित आहे का, आता हा दृष्ट राजकुमार, कहाणी संपते इथे. आता दृष्ट राजकुमाराची चांगली दुधानं आंघोळ करण्यात आली होती, त्याला चांगलं सजवण्यात आलं होतं. त्याच्या डोक्यावर राजमुकुट, हिऱ्या मोत्याचा मुकुट बसणार होता. हत्तीची अंबारी निघाली होती, त्याचा राज्याभिषेक होणार होता. आज तो राजा बनणार होता. कोण? वाराणसीचा. आता त्याची हत्तीची अंबारी निघाली वाराणसीच्या नगरातून. सगळे ढोल पताका, सगळी नगरी सजलेली होती आणि काही वेळानं काय होणार होता? राज्याभिषेक होणार होता त्या दृष्ट राजकुमाराचा. पण प्रजेच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता, अजिबात आनंद नव्हता. सगळी प्रजा नाराज होती. आता तो रथावर त्याची मिरवणूक निघाली होती दृष्ट राजकुमाराची आणि काही वेळानं त्याचा राज्याभिषेक होणार होता राजमहालामध्ये. तर हा आमचा बोधिसत्व तपस्वी इकडून गेला आणि त्याची रथ कुंकून येत आहे, तिकडून रथ येत आहे दृष्ट राजकुमाराचा, रथावर बसलेला आहे आणि इकडून हा जात आहे. आता मला सांगा, विसरून नाही झाले पाहिजे का त्याने ती गोष्ट? आपला तर राज्याभिषेक आहे, आपण आता राज्याभिषेक होणार आहे, आपण राजा बनणार आहे, त्यानं आपला जीव वाचवला, हेच तर लई गोष्ट आहे. पण नाही महाराजा राज्याभिषेक राहिला तरी चालते थोडा वेळ, पण याले मी पहिले सजा देतो. कोणाले? बोधिसत्वाले. बरं काय त्यासाठी? मले काऊन नाही पहिले वाचवलं? त्या उंदराच्या पोपटाच्या त्या सापाच्या पिलाने वाचवलं. पण आज आनंदाचा दिवस आहे ना राजा, आता तरी विसरून जा ना ती गोष्ट. तुझ्या राज्याभिषेकाची दिवस आहे, विसरून जाते गोष्ट. पण विसरायला तयार आहे का तो? माझ्या राज्याभिषेकाला थोडासा वेळ झाला तरी चालते, पण पहिले याले मारून टाकतो. कोणाला म्हणत आहे तो? मनातल्या मनात. आणि त्यानं पाहिलं तपस्वी बोधिसत्व इकडून जात आहे, तिकडून तो हत्तीवर येत आहे आणि आपल्या सैन्यांना म्हणते पकडा धरा त्याला. बोधिसत्व चला त्याला पकडा, बोधिसत्व तपस्वीला धरा, पकडा त्याला. आणलं पकडून सैन्यांनी आणि भर चौकामध्ये ते येशू ख्रिस्तासारखे असे लाकडं ते असे बांधले, तुम्ही त्या डोळ्यासमोर आणा. आणि त्याला जिवंत त्याचे हात बांधले आणि जिवंत दोन्ही हाताला खिळे टोचले, पायाला खिळे टोचले आणि ते रक्तबंबाळ झाले. ते भर चौकामध्ये येशू ख्रिस्तासारखंच. ही येशू ख्रिस्ताची कहाणी इथूनच घेतली आहे, बोधिसत्व तपस्वी जातक कथेमधून. तर त्याला ते सगळे जिवंतपणे खिळे टोचले आणि ते रक्तबंबाळ झाला बोधिसत्व तपस्वी. त्याचे हाल करून मारायचे, संभाजी राजासारखं हाल करून मारायचे. मी आता कोण्या दिवशी मारत आहे तो? ज्या दिवशी राज्याभिषेक आहे त्या दिवशी. आनंदाचा दिवस आहे, विसरून नाही झाले पाहिजे का? पण काय नाही विसरण, मले काऊन नाही पहिले वाचवलं, त्यानेच काऊन वाचवलं? बरोबर आहे का नाही? असे दृष्ट प्रवृत्तीचे लोक आजही जगामध्ये आहे. मला काऊन नाही पहिले, आहे का नाही? तर या दृष्ट राजकुमाराला मग त्याला पकडलं, ते रक्तबंबाळ झाले. बघा त्याच्या बोधिसत्व तपस्वीच्या तोंडातून एक शब्द बाहेर पडला. इतका जखमी झाला होता, रक्तबंबाळ झाला होता बोधिसत्व. आणि तो आता असं मान टाकली बोधिसत्वानं, तपस्वीनं, आणि त्यांच्या तोंडातून एक शब्द बाहेर पडले. सगळी प्रजा पाहत आहे, चौकातली पूर्ण प्रजा पाहत आहे आणि हा हसत आहे. दृष्ट राजकुमार हसत आहे, त्याला आनंद होत आहे. प्रजा पूर्ण रडत आहे. कोणासाठी रडत आहे? त्या बोधिसत्वासाठी. किती चांगला माणूस आहे बा. तर त्या बोधिसत्वाच्या तोंडातून एक शब्द बाहेर पडते बघा. आणि प्रजा कशी म्हणते, प्रजा कशी ते प्रोत्साहित होते. काय म्हणते? या नदीच्या पुरामधून एखादी वाहणारं लाकूड जर पकडलं असतं, म्हणजे नदीच्या पुरामध्ये एखादी लाकूड पकडलं असतं आणि त्याला घरी जर आणलं असतं तर ते कमीत कमी स्वयंपाकाच्या कामी तरी पडलं असतं. म्हणजे लाकडावर धरून होते ना ते. उंदराचं पिल्लू, सापाचं पिल्लू, पोपटाचं पिल्लू, दृष्ट राजकुमार हे काय पकडून होते? या दृष्ट राजकुमाराला वाचवण्यापेक्षा त्या लाकडाले जर वाचवलं असतं म्हणजे त्या लाकडाले जर मी घरी आणलं असतं तर ते कमीत कमी स्वयंपाकाच्या आणि हात शेकण्याच्या कामी तरी पडलं असतं. पण याले वाचून माझ जीवावर उठला हो. ज्याचा जीव वाचायला गेलो
तो जीवावर उठलेला आहे, बरोबर आहे का नाही? तर म्हणजे असा म्हणत आहे, तो असा मान टाकली त्यानं आणि असा रक्तबंबाळ अवस्थेमध्ये म्हणत आहे की मजेन या दृष्ट राजकुमाराला वाचवण्यापेक्षा त्या लाकडाला वाचवलं असतं नदीच्या प्रवाहातल्या, तर ते कमीत कमी जलाऊ लाकूड म्हणून माझ्या उपयोगी पडलं असतं. आता लोकांना खरं काय ते कारण समजलं, लोकांच्या लक्षात आलं ना. लोकांनी आता सहनच केलं नाही, लोक गेले आणि आता प्रजेच्या समोर काय करे. एवढी मोठी प्रजा वाराणसीची पहिले त्रस्त झालेली, ब्रह्मदत्त राजा तर आधीच गेला आणि त्याच्या हाताखाली जीवन काढायचं आहे म्हणजे साधी गोष्ट नाही. आणि प्रजा आनंदित काही नव्हती राज्याभिषेकाच्या दिवशी, बरोबर आहे का नाही? कारण त्यांच्यावर अन्याय अत्याचार वाढलाच असता. तर प्रजा पूर्ण एकत्र झाली आणि आमच्या बोधिसत्व तपस्वीला त्या सुळावरून खाली ठेवलं, त्याच्या जखमाला ते सगळं वगैरे त्याला व्यवस्थित केलं आणि कोणाला चढवलं? दृष्ट राजकुमाराला म्हणजे बोधिसत्व तपस्वीला खाली आणलं, त्याचा जीव वाचवला आणि या दृष्ट राजकुमाराला त्या सुळावर लटकवलं, त्याचे खेळ ढिचून त्याला हे केलं. बरं, कायले असं करायला लागत होतं? तर ही कहाणी कोणाला उद्देशून सांगितली होती बुद्धाने माहिती का? देवदत्तच नाही हो. कारण सारीपुत्त महामोगलांना काय बनवलं होतं? संघाचे सेनापती. मी म्हणे तुमचा नातेवाईक असून, घरातला माणूस असून देवदत्त म्हणजे नातेवाईकच होता ना बुद्धाचा. मी घरचा माणूस असून, रक्ताचा माणूस असून मला तुम्ही अध्यक्ष नाही बनवत, मला तुम्ही पद देत नाही संघनायकाचं. त्या सारीपुत्त महामोगलाई त्याला देऊन टाकलं आणि त्याची खूप तुम्ही प्रशंसा स्तुती करता. कोणाचा द्वेष उत्पन्न झाला? देवदत्ताने. पण बुद्धाने आपल्या रक्ताच्या नातेवाईकांना तितकं महत्व दिलं का? माझे रक्ताचे आहे म्हणून नाही, बुद्धा सोबत सगळे समान होते, है की नाही? म्हणजे रक्ताला जितकं महत्व दिलं नाही तितकं सारीपुत्त महामोगलायन. म्हणूनच लोक म्हणतात ना सारीपुत्त महामोगलायन बुद्धाचे डावा उजवा हात होता. साधे भिक्षू नव्हते ते. सारीपुत्त महामोगलायन बुद्धाचा डावा उजवा हात. आजही साचीला सारीपुत्त महामोगलायनच्या अस्थी ठेवलेल्या आहे का नाही? बुद्धाच्या बाजूलाच स्तूप आहे त्या साचीला, तुम्ही जाऊन बघा. तर त्याचा जीव वाचवला आणि प्रजा आनंदित झाली आणि बोधिसत्व तपस्वीला त्या राजसिंहासनावर बसवलं आणि राज्याभिषेक कोणाचा केला? बोधिसत्व तपस्वीचा राज्याभिषेक केला आणि दृष्ट राजकुमाराला मृत्यूदंड दिला. कोण दिला? प्रजेनच दिला. प्रजाच न्याय करत असते, प्रजाच न्याय करत असते, प्रजाच प्रमुख असते या देशाची, बरोबर का नाही? प्रजेच्या समोर राजा काहीच करू शकत नाही, प्रधानमंत्री काही करू शकत नाही. प्रजेनच तो निर्णय घेतला का याला मारून टाका आणि राजा कोणाला बनवला? बोधिसत्व तपस्वीला राजा बनवलं. आणि आता काय झालं? हा बोधिसत्व तपस्वी निघाला आणि आता म्हणते उंदराच्या पिलाला तुझ्याकडलं 30 कोटी धन मला ते दे. सापाच्या पिलाला म्हणते 40 कोटी धन सोन्याच्या मोहरा मला दे. आणि तुझ्या त्या पोपटाच्या पिलाला म्हणते उच्च दर्जाचे जे तांदूळ आहे साळी जातीचे तेही मला तू दे. आणि ते 30 कोटीचं धन, 40 कोटीचे धन आणि ते साळीचे तांदूळ वाराणसीच्या त्या बोधिसत्व राजानं सर्व प्रजेला वाटले. प्रजेच्या अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण सगळ्यासाठी त्यानं ते सापाच्या कल्ले जे धन होतं, उंदराकडलं धन होतं आणि ते पोपटाचे जे तांदूळ होते ते सगळे कोणाला वाटून दिले? प्रजेच्या कामी पडले. लक्षात घ्या. आणि अशा प्रकारे दृष्ट राजकुमाराचा अंत झालेला होता. म्हणून भगवान बुद्धाने सांगितलंय शत्रूंचं जेवढं नुकसान करत नाही आणि शस्त्र जेवढं माणसाचं नुकसान करत नाही तेवढं कोण नुकसान करते? आपलं दृष्ट मन. दृष्ट मन म्हणजे कपटी मन, द्वेषी मन, दुसऱ्याचं वाईट चिंतणारं मन, दुसऱ्याची बदल्याची भावना घेणारं मन, दुसऱ्याचं चांगलं अजिबात आवडत नाही असं मन. तर बोधिसत्व बाबासाहेबाचं तसं मन नव्हतं, बरोबर का नाही? तर आता खरी गोष्ट कोणती आहे माहिती आहे का? याच्यामधलं जे पोपटाचं पिलू होतं ना, तो होता आनंद भिक्खू. त्याच्यामध्ये सारीपुत्त जो होता तो उंदराचं पिलू होता आणि त्याच्यामध्ये जे सापाचं पिलू होतं ते होते महामोगलायन भंतेजी. हे 3 जण होते. आणि त्याच्यामधला जो दृष्ट राजकुमार होता तो स्वतः देवदत्त होता. आणि त्याच्यातला बोधिसत्व तपस्वी स्वतः मी बुद्ध होतो. कोण म्हणत आहे असं? ही कहाणी सगळ्या भिक्खू संघाला बुद्धानं सांगितलेली होती. तर ही कहाणी खूपच सुंदर आहे, अत्यंत प्रसिद्ध जातक कथा आहे. याला सच्चकीर जातक किंवा तपस्वी जातक कथा म्हणतात. याच्यामध्ये माणसाचं दृष्ट मन
कसं माणसाला घातक ठरत असते हे त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. म्हणून भगवान बुद्धाने सांगितलंय, ज्या माणसाचं मन दृष्ट असेल त्याचे विचारही दृष्ट असतात, त्याचे शब्दही दृष्ट असतात आणि त्याचं कार्यही दृष्टच असते. कसा देवदत्ताचं अधोगतीचं मरण झालं, आजही कोणतेही भिक्खू लोक देवदत्ताचं नावच नाही ठेवत. सारीपुत्ताचं नाव देते, एखाद्या भंतीला आनंदाचं नाव देते, पण एखाद्या तुम्ही ऐकलं का देवदत्त नावाचा भंती जे आलता म्हणून आमच्या गावले? देवदत्त नाव ठेवतच नाही लोक, आवडत नाही लोकांना देवदत्त नाव, कारण त्याचे कर्मच तसे होते. कारण बुद्धाला मारण्याचा त्यांनी प्रयत्न केला, बरोबर आहे का नाही, फूट पाडण्याचा प्रयत्न केला. तर ही कहाणी भगवान बुद्धाने आज मिलिंद प्रश्न या ग्रंथामध्ये आलं म्हणून, कोणतं? बुद्ध सर्वज्ञ असण्यासंबंधी प्रश्न मिलिंदराजाने उपस्थित केला होता. त्या संदर्भातली ही जातक कथा मी या ठिकाणी सांगितली. भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल.